हॅलो गुरुजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला बोला. मला 8, 9, 10 महिने झाले मी सतत हे ऐकतोय तुमची कॅसेटी. आणि मला तुमच्या कृपेने मला 4 शब्दाची प्राप्ती झालेली आहे. अरे वा, आणि कंटिन्यू झालेली आहे. मी पहिला बरेच म्हणजे ध्यानधारणा केली, त्याच्यात उपासना बी केली, परंतु तात्पुरता ते टेम्पररी सगळा मला होत होता. परंतु नंतर मन पुन्हा भरकटत होता. परंतु हे 4 शब्द प्राप्त झाल्यानंतर मला एवढा आनंद व्हायला लागला की बस आता काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे होता. दुसरी गोष्ट, मी व्हॉट्सअपवर मी टाकला होता, पण मला व्हॉट्सअपवर तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला मी मुलाखतीसाठी हेच देतो, पण तुम्हाला उतावळेपणा होते ना, म्हणजे गुरुजीशी बोलतो असं झाल्यामुळे आज मी हे केलं, तुमचं नामस्मरण केलं आणि मी तुम्हाला फोन केला, तो लागला फोन. आता काय याच्यातून आपणच समजून घ्यायचं ना. नाही ना, पूर्ण म्हणजे मला सर्वच आता एवढी कॅसेट ऐकलं, 900 कॅसेट ऐकली असेल, 203 कॅसेट ऐकतो आणि त्याच्यामुळे मला सर्व माहिती हे झालं, म्हणजे काय शंका काय राहिलेली नाही. शंका काय बिलकुल. मी सतत सगळ्यांना बी, माझे मित्र परिवार जेवढ्या नाही तेवढ्या नाही मी सांगतो, त्यांना थोडक्यात समजून सांगतो, ते प्रचार बी करत असतो. जेवढ्याना होईल आपला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवढा कर्म होईल तेवढा तुम्ही करत जा, बाकी ईश्वराला सोडा. तसंच मी केलेलं आहे. माझ्या कुटुंबाला, माझी मिसेस ऐकते, पण अजून काय प्राप्त झालेलं आहे. पण मला आता कंटिन्यू 24 घंटा म्हणजे कधी मी उठलो तरी मी ते थोडा पण तिथे लक्ष देत नाही. आणि एवढा माझ्या पद्धत झाला की मला कोणाबद्दल राग द्वेष सगळं समाप्त झालेलं आहे. आणि म्हणजे असं वाटत नाही की काय आहे, कोण भांडलं, कोण काय केलं तरी मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. मला कोणी काय बोलला तरी वाटत नाही. एवढा मला त्यात माझ्यात बदल झालेला आहे. पण बाकी आशीर्वाद पाहिजे. आणि काय करायचं, कसं काय करायचं ते मला सांगा फक्त, बस. आता असं आहे, तुम्ही म्हटले की 900 व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला 900 व्हिडिओ बघितल्यानंतर आत्ता प्राप्त झाला, बरोबर ना? झाला महिना 2 महिने झाले. म्हणजे पण व्हिडिओ ऐकायला कमीत कमी एखादा वर्ष तर लागला असेल का नाही तुम्हाला? हो. तर मग मी हेच सांगत असतो ना, असं आहे. मग भाग्याचा विषय का म्हणतो? कोणाला एका व्हिडिओ मध्ये होतं, कोणाला 50 व्हिडिओ मध्ये, कोणाला 100, कोणाला 500, तर कोणाला 1000. पण होतं. बरेच जण काय करतात की काय गुरुजी, तुम्ही म्हणतात आम्ही 300 व्हिडिओ ऐकले, 400 व्हिडिओ, काय आमचा दवचा मन नाही झाला काय? म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की हे जे लोक सांगतात ना की आम्हाला प्राप्त झाला, हे म्हणजे मीच उभे केलेले लोक. नाही तसं काय नाही. काय आम्ही आतापर्यंत काय केलंय, पूजा पाठ यज्ञ हवन ध्यान धारणा सोमचा जाप करणे, सगळं म्हणजे असं हे सगळं करत गेलो. त्याच्यामुळे हे आतमध्ये जे आहे ना, ते बाहेर निघाल्याशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही असं मला वाटते. नाही, मग त्यालाच आपण काय म्हणतो, विश्वास म्हणतो ना, की माझा जर एखाद्या गोष्टीवर मंत्रावर जर विश्वास झालेलाच आहे तर त्या माणसाला मग काय म्हणतो ना आपण, दुनिया उलटी पाठी झाली तर तो त्याच्यावरच विश्वास ठेवील. कोणाला एखाद्या गुरुवर विश्वास झालेला आहे ना, तो त्या गुरुच्याच पाठीमागायला, नाही तुम्ही काही म्हणा पण माझा गुरुच परमात्मा आहे, बस मला तो प्राप्त झाला, तो मला दिसतो, स्वप्नातही दिसतो, उघड्या डोळ्यांनी दिसतो, माझ्या मनात, माझ्या रोमात, माझ्या श्वासामध्ये माझा गुरुच आहे किंवा माझा गुरु मंत्र आहे. तर मग आता हे काय झाले की अंधश्रद्धा झाली ना. बरोबर. ठीक आहे, तुझा गुरु जर तुला परमात्मा वाटत असेल तर तुझ्या गुरुने असं काय कार्य केलं बा, त्याला स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी. कारण जो गुरु असतो त्याला आपण साधारणतः संतच मानतो ना. बरोबर. म्हणजे परोपकारी. तर मग ते लोक म्हणतात ना, हो आमच्या गुरुने केलं ना, लोकांचे लग्न लावले, हॉस्पिटल मध्ये कामं केली, म्हणजे रुग्णांना सेवा दिली, हे केलं ते केलं, हे आता लग्न केली, याच्यामध्ये त्या मोक्षाचा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे? नाही. हे तर समाजोपयोगी कामं केले तुम्ही.
तुम्हाला नेता वगैरे बनायचे चर्चा करतात, ठीक आहे ते काम. बरोबर. ते तर राजनेता बी करतात, राजकीय पक्ष बी करतात, किंवा एखादा धनाढ्य माणूस बी या गोष्टी करू शकतो. सामाजिक लावू शकतो, हॉस्पिटल बांधू शकतो, रुग्णांची सेवा करू शकतो, फळवाटप करू शकतो, काय काय मग त्यात हजार प्रकार आहे. पण ह्यामध्ये परमात्म्याचा काय संबंध? मग हे तुमचे गुरु करतात, मग यामुळे गुरुला परमात्मा मिळाला का, तुम्हाला मिळाला का? म्हणजे तुम्हाला ते त्या कामाला लावतात ना, की आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय, आपल्याला हे कार्य करायचंय, समाज उपयोगी काम करायचंय, द्या पैसे. ठीक आहे, पैसे द्यायला काही नाही, पैसे कोणी देतं, पण आपण गुरु कशासाठी केलेला आहे? मोक्षाकरता केलेला आहे, परमात्मा मिळवण्याकरता केलेला आहे. आणि तो पैसे वेगळ्या कारणाकरता मागू राहिला, किंवा आपण त्याच्यावर प्रभावित झालेलो आहे, तो हे जे वेगळे कामं करतो, समाजोपयोगी कामं करतो, समाजोपयोगी कामं करायला पाहिजे, आपलं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आपण शिष्य केलेले आहे, आपण कोणाचे तरी गुरु झालेले आहोत, आपण आध्यात्मिक क्षेत्रात आहोत, आपण अध्यात्माच्या गप्पा मारतोय, ते प्रवचन करतोय, ते मुख्य करा ना. हे गुरु लोक काय करतात, त्याच्याबद्दल फक्त माहिती देतात, बारीक सारीक माहिती, सगळी माहिती 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 माहिती. आणि मग तो माहितीचा हिशेब झाला की मग इकडे मग समाज उपयोगी आपल्याला करायचे, आपल्याला आश्रम बनवायचे, आश्रम वाढवायचे, आपल्याला हे काम करायचंय. तर माझं काय म्हणणं आहे, तो उद्योग तुमचा नाहीच आहे, त्याच्यासाठी लोक आहेत, देणारे आहेत, घेणारे आहेत, ते काम करणारे आहेत. तुम्ही ज्या वेळेस तुमचं भगवं वस्त्र तुम्ही धारण केलं, या पांढरं शुभ्र वस्त्र धारण केलं, या तुम्ही स्वतःला सात्विक समजता आहे, पवित्र समजता आहे, संत समजता आहे, तर तुमचं काम ते नाही. बरोबर, तुमचं काम लोकांना परमात्मा देणे, परमात्मा मिळवून देणे, त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवून नवे नवे मोक्ष त्यांच्या हाती देणे, किंवा त्यांचा विश्वास बसेल आणि ते त्यांच्यात घडेल, त्याचं तसं परिवर्तन बी घडेल, प्रॅक्टिकली प्रत्यक्ष तसा त्याला अनुभूती त्यांना होईल. तर ते मग तुम्ही करा ना बाकी सेवा. पण जो मुख्य उद्देश आहे तो हटवून तुम्ही जर काही करत बसले, त्याला काय उपयोग आहे? बरोबर. समजा आपण मुलीने लग्न केलं, आपण ती जावायची इथं गेली, ती तिच्या लग्न घरी गेली, बरं का, ती गेली एक दिवस समजा, आणि तिने नंतर आपलंच इथं राहिली, आणि मग फार नाव कमवू राहिली, सगळं काही कमवू राहिले, त्या नावाला काय अर्थ आहे? तुझं लग्न कशासाठी करून दिलं होतं? तू त्यांच्या इथं राहून पहिलं तू तुझा पती मान, बरोबर, पतीवर विश्वास ठेव आणि तिथं कार्य कर ना. पण तू पतीला दिलं सोडून आणि लोकांना पतिवृत्तीविषयी प्रवचन करू राहिले, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे महत्वाचं महत्व काय आहे की ज्या कामाकरता आपण गुरु झालो आहे, तर ते काम सोडून द्यायचे आणि हे बाकी काम करायचे. मग त्याच्याकरता तुम्ही गुरु होऊ नका, राजनेता बना, समाज सुधारक बना. किती सोपी गोष्ट आहे. तर ते जाऊ द्या, त्या गुरुचं काय उद्देश असेल, तो उद्देश असेल, चांगला असेल वाईट असेल, पण हे जे लोक त्यांच्या मागे लागले यांना कळायला पाहिजे ना. तर मला आतापर्यंत काय झालं, आतापर्यंत आमच्यावर पगडाच असा बसला होता की काय गुरु केल्याशिवाय काय प्राप्त होत नाही, गुरु धारण करायला लागतो. पण तो कसाही असून दे, काही असून दे, ते म्हणजे एक तोच ईश्वर आम्ही समजायला लागलो. आणि आम्ही फक्त आमच्या प्राकृतिक सुखसोयीसाठी त्याला मानायला लागलो. परमात्माची आम्हाला कल्पना म्हणजे अशी परमात्मा असं काय कल्पनाच नव्हती ना. त्यामुळे ते ध्यान आपण सोमचं ध्यान करत होतो, काही विपश्यना केली. त्या दिवशी 10 दिवस गेलो, त्या दिवशी त्या तात्पुरतं बरं वाटलं, म्हणजे 10 दिवस एकदम शांत वाटलं, एकांतात जाऊन बसलो. पण नंतर आलं पुन्हा तो मन इकडे तिकडे भटकायला लागला ना. आता त्रासच व्हायला लागला माणसाला, म्हणजे समाधान पाहिजे ते मिळतच नव्हता. थोडक्यात काय आहे, या साधना ज्या आहे ना, या मन कंट्रोल करता आहे.
हा हा याच्यामुळे बरोबर परमात्म्याचा काही संबंध नाही, मोक्षाचा तर कवडी मात्र संबंध नाही याच्यामध्ये. बरोबर लोक असं समजतात की माझं मन कंट्रोल झालं म्हणजे मला परमात्मा मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तुमच्या हातात मन आलं की तुम्ही समजून घ्यायचं का परमात्मा पण आला. पण मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे ना. या आत्म्याच्या पलीकडे बी परमात्मा आहे. तेच कळत नव्हतं. समजत नाही. या प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा आहे, पलीकडे. तर ही खिचडी लोक करून टाकतात ना. मी तेच म्हणतो ना, कधी प्रकृतीला परमात्मा मानून टाकतात, गुरुला परमात्मा मारून टाकतात, आत्म्याला परमात्मा मारून टाकतात, कशाला काही मानून टाकतात. आणि तुम्ही म्हटले ना की गुरु केले, तर हे गुरु लोक मग त्याचं गुरुच महत्व सांगतात ना. गुरु केला की तुम्हाला मोक्ष मिळून गेला, मोक्ष मिळून गेला. बगैर गुरुला केल्याशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. तर महत्वाचं असं आहे, आजकाल तर असे भरपूर गुरु आहे की ज्यांना गुरु पण नाहीये आणि किंवा त्यांनी स्वतःहून गुरुला सोडून बी दिलेलं आहे, पण ते मात्र गुरु होऊन बसलेले आहे. तर हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की काय चाललंय बा. म्हणजे आपण कुठेतरी फसवलं जात आहे, आपल्याला कोणीतरी फसवत आहे देवा धर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली किंवा श्रद्धेच्या नावाखाली. तर कसं आहे, याला आपण काय म्हणतो, लोक अज्ञानी आहे, या अज्ञानाचा हे लोक फायदा उठवतात. बरोबर. त्या मानाने आता तरी एक चांगलं आहे की एक मोबाईल आपल्या हातात आलेला आहे. मोबाईल हातात येणं म्हणजे ती फार चांगली गोष्ट अशी नाहीये, पण त्यात चांगली पण आहे आणि तितकीच वाईट पण आहे. आणि जगामध्ये प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. दिवस आहे तिथे रात्र आहे, श्वास घ्यावा लागतो, श्वास सोडावा बी लागतो. सगळ्यांचं चांगलं बी होतं, आपलं कधी वाईट पण होतं. म्हणजे ही दुविधा हे आहे. तसं मोबाईल हे चांगलं पण आहे, तितकं वाईट पण आहे. बरोबर. आता त्याच्यातून आपलं काय घ्यायचं हा महत्वाचं आहे. आज तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणून तुम्हाला हे मिळालं, मोक्ष मिळाला, मोक्षचा मार्ग मिळाला तुम्हाला, मोक्ष मिळाला, काय जे समजलं घर बसले आम्ही. तर असं आहे की प्रकृती जे काही निर्माण होत असतं ना, ते असं समजा त्या काळानुरूप बरोबर ते व्यवस्था बनत चालत असते. ती एक त्याची परमात्म्याची प्रणाली समजा, बरोबर चालतं जग. ज्यावेळेस दिव्याबत्तीची आवश्यकता होती, दिव्याची आवश्यकता होती, जसे गावागावामध्ये दिवे लागले जायचे, त्यावेळेच्या काला परिस्थितीनुसार ती गोष्ट बरोबर होती. काय तेव्हा दिवे होते म्हणून कोणी अभ्यासच केला नाही किंवा कोणी शिक्षणच केलं नाही असं काही झालं का? नाही. ज्याला शिक्षण घ्यायचं होतं तो दिव्या खाली बसून, ग्रामपंचायतच्या दिव्या खाली बसून बी अभ्यास करत होता. मग जशी जशी प्रगती होत चालली तर तसे मुलांच्या बुद्ध्या वाढत चालल्या, दुनिया वाढत चालली, आणि जशी दुनिया वाढत चालली तसे साधन सामग्री बी वाढत चालली ना. असं काही नाही. तर महत्वाचा उद्देश असा आहे की आपल्याला मुख्यतः मोक्ष हे मिळणं, आपण त्याकरता आपला मानव जन्म झालेला आहे. आता बरेच जण असं म्हणतात की तुम्ही म्हणतात की परमात्म्याचे आम्ही बच्चे आहे, तर असं का परमात्म्याने केलं की त्याने आम्हाला दुःखात टाकून दिलं. एक तर मुळामध्ये एक समजून घ्यायचं की आम्ही जे आत्मा आहोत, आपण जे आत्मा आहोत ते स्वतंत्र आहोत. परमात्मा हा स्वतंत्र आहे. बरोबर. सृष्टी म्हणजे ही जी जड ज्याच्यामध्ये आपण राहतो, जसं आपलं शरीर आहे, शरीरामध्ये आपण राहतो, म्हणजे त्या सृष्टीत आपण राहतो किंवा त्या प्रकृतीमध्ये आपण राहतो. आपण शरीराला प्रकृती म्हणतो की नाही? हो बरोबर. पण प्रकृती म्हणजे आपण नाही ना, त्या प्रकृती म्हणजे त्या शरीरात आपण राहतो. तशी ही जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये आपण मनुष्य राहतो. बरोबर. तर मग जसं आपल्या शरीराला बनवणारा कोणीतरी आपले मायबाप आहे, शरीराकडून शरीराची निर्मिती होईल ना. आणि आपलं जे काही ज्याला काय म्हणतो, आपली जेवढी धाव आहे, जेवढं आपलं हातामध्ये आहे तेवढं आपण मानव या दृष्टीने करतोच आहे. जो परमात्मा आहे तो तर हे संपूर्ण ब्रह्मांड चालवतो, तो त्याच्या शक्तीनुसार चालवतो. बरोबर.
आपण मात्र सीमित आहोत ना. सीमित आहोत. बरोबर. आणि हे जेव्हा गोष्ट लक्षात येते की आपण स्वतंत्र आहोत आणि परमात्मा स्वतंत्र आहेत, तर परमात्म्यापासून काही आपली निर्मिती झाली नाही. आपण फक्त त्याचे अंश आहे. एक डीएनए एक आहे. डीएनए एक आहे म्हणजे कसं, आता उदाहरण द्यायचं ठरलं तर एक पंतप्रधान आहे आणि आपण आहोत. बरोबर नाही. पंतप्रधान मनुष्यच आहे की नाही. आपल्यासारखाच 2 डोळ्याचा आहे, 2 कानाचा आहे, म्हणजे आपल्याकडे त्याचे काही बदल आहेत का? नाही. पण तो पंतप्रधान आहे. त्याचा हौदा किती मोठा आहे, त्याचा अधिकार किती मोठा आहे. बरोबर आहे. तो मनुष्य. तसं परमात्मा बी चेतन आहे, आपण बी चेतन आहोत. पण परमात्म्याचा हौदा पूर्ण ब्रह्मांडात चालतो, पूर्ण सृष्टीत चालतो. त्याची शक्ती संपूर्ण काम करते, त्याची प्रणाली काम करते. आपण मात्र सीमित आहोत. आपली प्रणाली कुठे चाललं, आपल्या कुटुंबापुरती चाललं, किंवा आपल्या स्वतःपुरती चाललं. कसं खायचं, कसं झोपायचं, कसं काय करायचं, आपल्या पुरतं आपण म्हणजे आपण सीमित आहोत. तर असं आहे की हेही माहित नसतं कोणाला की प्रकृती वेगळी आहे, ती स्वतंत्र आहे, तिला काही परमात्म्याने निर्माण केलं नाही. म्हणजे हे तिन्ही घटक असं समजा की आधी अनादी आहे. मग आपण फक्त इतकंच ऐकतो की ठीक आहे, आत्मा आधी अनादी आहे. म्हणजे आपण जितके आत्मे आहोत, किडे मुंगी पासून जीव जंतू पासून किती करोड जितके असेल, फक्त मनुष्य जन्मामध्ये आपल्याला हे कळतं की आपण आत्मा आहोत, म्हणजे जीवात्मा आहोत. आणि बाकीचे जन्मामध्ये आपण स्वतःला जीव समजतो. जीव समजणं म्हणजे काय, शरीरालाच सर्व काही समजणे. जीव आणि शरीर वेगळं आपण समजत नाही. त्याच्यामध्ये आपण जीव रूपाने वेगळंच असतो. आपण काहीतरी किडामुंगीचं शरीर धारण केलं असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्वतंत्रच असतो. पण त्या ज्ञानानुसार, त्या बुद्धीनुसार ती स्वतःला, ती मुंगी, ती चिटी म्हणतो आपण, ती स्वतःला शरीर हेच जीव आहे, म्हणजे संपूर्ण शरीरालाच ती जीव मानते. म्हणून प्रत्येक प्राणी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. ही किती सोपी गोष्ट आहे. फक्त मनुष्याला बुद्धी आहे की नाही, मी आणि शरीर वेगळं आहे, हे फक्त मनुष्य जन्मात कळतं, बाकी काही नाही. म्हणून नाही तर प्राणी मात्र जीव जंतू पासून, पार व्हायरस पासून घ्या, बॅक्टेरिया पासून घ्या, सगळ्यात जीवात्मा आहे, सगळ्यात जीव आहे. पण हे फक्त मनुष्यालाच कळतं की ते जीव स्वरूपात आहे, किंवा ते जीव मानत आहे स्वतःला, किंवा त्यांचं ते अज्ञान समजा, किंवा प्रकृतीनुसार तशी त्यांची बुद्धी समजा. तशी प्रकृतीनुसार आपल्याला बुद्धी आलेली आहे. बरोबर आहे. फक्त याच्यामध्ये आता इतकंच समजायचं की आपल्याला काही परमात्म्याने निर्माण केलेलं नाहीये, किंवा परमात्म्याने काही प्रकृतीला निर्माण केलेलं नाहीये. जो तो स्वतंत्र घटक आहे. पण फक्त असं आहे, प्रकृती जड आहे. प्रकृती जड आहे, तिला कोणीतरी चालवावं लागतं, ढकलावं लागतं, शक्ती द्यावं लागती, तेव्हा ती चालती. आणि तशी म्हणून ती परमात्म्याने चालवलेली आहे. बरोबर. तसं आपण आत्मा आहोत, तर आपल्याला बी आपल्यामध्ये चेतना आहे, परमात्म्यासारखी आपल्यातही चेतना आहे. म्हणून आपण आपलं शरीर चालू राहिलो, आपण आपलं मन चालवतो, आपण आपली बुद्धी चालवतो, सर्व कार्य करतोय की नाही. पण आपलं सीमित कार्य आहे. म्हणून परमात्मा इतकं आपलं कार्य नाही. परमात्मा सर्वव्यापक आहे, आपण मात्र सीमित आहोत. इतकी सोपी गोष्ट आहे. बरोबर. आणि परमात्मा आणि आपण चेतन आहोत. आपण छोटा चेतन आहे, तो महाचैतन्य आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला ते पंतप्रधान उदाहरण दिलं ना, पंतप्रधान हे मनुष्य आहे, आपण हे मनुष्य आहे, पण परमात्म्याचा आपला पंतप्रधानचा हौदा मोठा आहे. बरोबर. त्याची ताकद मोठी आहे, आपली ताकद इतकी नाहीये. ही सोपी गोष्ट आहे. तर आपल्याला आपला डीएनए एकच आहे ना, म्हणजे परमात्म्याचा आपला डीएनए एक आहे, म्हणून आपण त्याला त्याचे अंश म्हणतो. म्हणून बाकी म्हणण्याचा हे नाहीये. म्हणजे आपली जी परमात्म्याकडे चलती आहे, तशी प्रकृतीकडे आपण काही मागणी करू शकत नाही. प्रकृती स्वतःच काय म्हणते की मला चालायमान परमात्मा आहे. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात आलं का, असं समजा की हे जे दोघं नवरा बायको आहे, असं समजा घटकाभर, म्हणजे परमात्मा आहे नवरा, आणि ही जी प्रकृती आहे ही बायको,
आणि आपण आहोत मुलगा. हा. तर प्रकृतीमध्ये कसं होतं, नवरा बायको आणि मुलगा. तर प्रकृतीमध्ये आपण काय म्हणतो की मुलाचा जन्म ह्या दोघांपासून झाला. हा. बरोबर की नाही. पण इथं मात्र वेगळं आहे. इथे मात्र असं आहे म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये का इथे नवरा बरोबर आहे, बायकोही बरोबर आहे, मुलगाही बरोबर आहे. पण प्रकृतीसारखं आई वडिलांपासून मुलगा तयार झालेला नाही. मुलगा हा स्वतंत्रच आहे पैदा झालेला. म्हणजे परमात्मा स्वतंत्र तयार झालेला आहे, प्रकृती ही स्वतंत्र आहे. याच्यामध्ये तिघांनाही कोणी कोणाने बनवलेलं नाही. हा मूळ उद्देश आहे. अलग लक्षात. तर मग आपण परमात्म्याला का दोष द्यायचं, परमात्म्याला दोष का द्यायचं की मला तुम्ही कशाला आमच्यासाठी ही सृष्टी निर्माण केली, बरं केली ते केली, आम्हाला दुःखी का ठेवलं. तर आपल्याला दुःखी वगैरे काही ठेवलं नाहीये. तर हे आपण आपल्या कर्मानुसार आपण दुःखी आहोत. बरोबर. आपण हे विसरून जातो. ज्यावेळेस आपल्याला कळतं की नाही परमात्माच आपला बाप आहे, लगेच आपण परमात्म्यावर दोषारोप ठेवायला लागतो. अरे असं कसं काय आमचा बाप, असं कसं परमात्मा, अरे आम्हाला तो दुःखी ठेवलं. तर इथं आपण काय केलं, प्रकृतीचं नातं लावलं ना, म्हणजे मनुष्यासारखं नातं लावलं ना. तर परमात्म्याला आपल्याशी काही घेणं नाही देणं नाही. आपल्याला परमात्म्याशी घेणं देणं आहे, कारण आपलं डीएनए एक आहे. आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे आणि तो मोक्ष देण्याचा अधिकार फक्त परमात्म्याने त्याच्या स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, परमात्म्याला काही गरज नाही तुम्ही मोक्ष मिळवा या ना मिळवा. बरोबर. तुम्ही जर मोक्ष नाही मिळाला तर तुमचं जे चालू आहे सर्क्युलेशन, जन्म घेणं मृत्यू होणं, जन्म घेणं मृत्यू होणं, मग तुम्ही मनुष्य जन्म असो, किडामुंगीचा असो, वृक्षाचा असो, जसं अंड, स्वेदज, जारज, उद्बीज, हे जे 4 प्रकारचे आहे आणि त्यात मग करोडो जीवात्मा आहे. याच्यामध्ये चालू द्या, काही नडलं नाही. पण बुद्धी जेव्हा तुम्ही मनुष्य होतात तेव्हा तुम्हाला हे सगळं कळतं ना. अरे हे असं आहे का, हे जे त्रागडं जे आहे हे असं आहे. मग आपल्याला गुरु लोकांनी वेगळंच सांगितलं. वेगळं. बरोबर. काय झालंय, गुरु लोकांनी असं करून ठेवलं नाही की विचार कधी कधी येतो की परमेश्वर एक आहे. मग परमेश्वराचं जे नाम आहे किंवा शब्द असेल, शब्द एकच असायला पाहिजे. एक सांगतो श्रीराम जपा, एक सांगतो रामकृष्ण जपा, एक सांगतो ते अनेक जपा आणि ते स्वतःला परमात्मा समजतात. त्यामुळे सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि हा गोंधळ जिथपर्यंत आता हे प्रवचन तुमचे ऐकून बाहेर पडलं तेव्हा हे 4 शब्द आम्हाला प्राप्त होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी जरी हे सांगतोय तर हे वेदांमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, हेही सांगतो. परंतु या लोकांनी कधी आपल्याला वेद बघूनच दिले नाही. किंवा असं समजा की वेदांचे अधिकारी आपण नाही, किंवा त्यांनी जे काही ट्रान्सलेशन केलं त्याच्यावरच आपण समाधान मानत गेलो. बरोबर. पण ज्यावेळेस ते खुलं झालं, ज्यावेळेस ते वेद खुले झाले, म्हणजे सगळ्यांना पाहायला मिळाले, मग त्यातली ती संस्कृत भाषा, मग ही जी चालू संस्कृत भाषा आणि वेदातली संस्कृत भाषा ही वेगळी आहे. आम्ही त्याचे सांगतो ना की 64 अक्षर आहे आणि आपली जी संस्कृत भाषा याची 52 अक्षर आहे. जसं मराठीचे 52 आहे, हिंदीचे 52 आहे, संस्कृतचे 52 आहे. पण ती जी वेदलिखित जी ब्राह्मी लिपी जी आहे, म्हणजे संपूर्ण लिपी पण 64च आहे, पण त्याच्यामध्ये जी संस्कृत लिपी जी आहे ती तितकी आहे की ज्याच्याने ते वेद लिहिले गेलेले आहे. आणि त्या वेदामध्ये असं आहे की आपण काय म्हणतो की सर्वश्रेष्ठ जो वेद आहे तो ऋग्वेद आहे. बरोबर. अथर्ववेद 2ऱ्या नंबरचा येतो, नंतर 3रा सामवेद येतो. ते जाऊ द्या, आपल्याला मुख्य वेद काय पाहायचं आहे, ऋग्वेद, की सर्वप्रथम तो झालेला आहे. त्याच्यानंतर बाकी निर्मिती झाली आहे. आपण म्हणतो बाकीच्या निर्मितीमध्ये गडबड होऊ शकते, जो तो त्याचा अर्थ वगैरे लावू शकतो, किंवा तो अर्थ नाही समजला तर लोक वेगळ्या पद्धतीने समजून सांगत असतील. पण हे ऋग्वेदामध्ये सगळं काही स्पष्ट लिहिलेलं आहे की परमात्मा हा वेगळा आहे, मनुष्य हा वेगळा आहे, म्हणजे आत्मा वेगळा असतो आणि प्रकृती वेगळी असते.
बरोबर. फक्त प्रकृती जड आहे आणि आपण दोघं चेतन आहोत. म्हणजे परमात्मा चेतन आहोत आणि आत्मा चेतन आहोत. आत्मा चेतन आहे. बरोबर. फक्त प्रकृतीमध्ये काय होतं, ती बी आधी आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे शंकराचार्य होऊन गेले त्यांनी सुद्धा जीव जगत ब्रह्म, जीव जगत ईश्वर ही संकल्पना मांडली होती, जी मी सांगतो ना. पण त्यांनी ती सांगता नंतर काय त्यात परिवर्तन करून टाकलं की जीव आणि ब्रह्म ईश्वर एक करून टाकला. म्हणजे पुढे झालं. मग झालं एक झालं आणि मग त्या ईश्वरानेच ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे अर्थ काय आला, एक करून टाकलं. मग तिथे ती सगळी गडबड झाली ना. आता ते कसं होतं, त्या शंकराचार्यांचा ऍक्च्युली जो जन्म झाला होता ती त्यावेळेस इतर धर्म प्राबल्य थोडं जास्त होतं, त्यांना ते हरवायचं होतं त्या लोकांना. त्याच्याकरता त्यांनी शक्कल लढून ते बरोबर त्यांना पराजित करून त्यांना हाकलून दिलं. बरोबर की नाही. हा इतिहास आहे. ते काही मी मनातून सांगत नाही किंवा काय, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पण त्यांनी ते जे सांगून ठेवलं तर ते मग लोकांनी त्याचं पण मुळातच आता सगळं काही खुलं झालं. आता मोबाईल आला, इंटरनेट आलं, लोक बी म्हणजे जाणते आहे तेही समोर आले, पुढे आले, चर्चा होऊ लागल्या आणि लोकांनी वेगळे अर्थ काढे आणि मग कोणता अर्थ सूट होतो म्हणजे आता ते समजलं. म्हणजे मोकळं झालं ना. काय त्यामध्ये भानगड होती ती आता आपल्याला कळाली. तर मी जे काही बोलतोय ते त्याच्यातलंच बोलतोय. आणि जेव्हा हा क्रम लक्षात आला की मग आपल्याला सगळं काही लक्षात येऊन जातं आणि मग परमात्म्याची जी प्राप्ती ती पण लवकर होऊन जाते. पण आपला जर गोंधळ आहे तर परमात्मा तुमच्याकडे किंवा तुम्हाला मोक्ष कसा देईल. तुम्ही परीक्षेत पास होऊन नाही राहिले आणि तुम्ही म्हणता आम्हाला सर्टिफिकेट द्या. बरोबर. तर कोणी काय म्हणत, तुम्ही व्यवस्थित पेपर लिहा, पेपर पास व्हा ना तुम्ही. नाही ना. बरोबर. तुम्ही जर प्रत्येक वेळेला नापास होऊ राहिले आणि तुम्ही अपेक्षा करताय की सर्टिफिकेट द्या पासची, तर असं कोणी देईल का. व्यवहारात मी नाही चालत ना. तर हा गोंधळ जोपर्यंत मिटत नाही. आणि आता मी प्रवचन करत चाललो, थोडं कठीण गोष्ट बी सांगत चाललो. आता लोकांना समजत चाललं तर मग बरोबर लोकांना व्हायला लागलं अरे हा. तर मग हे किती सोपी गोष्ट होती ना. परमात्मा बघतोय ना तुमच्याकडे. तुम्हाला मोक्ष पाहिजे. मोक्ष म्हणजे तुम्हाला मी जो सर्वव्यापी आहे त्या सर्वव्यापीमध्ये तुम्हाला यायचं आहे. किंवा जसं तुम्ही आता ह्या ब्रह्मांडात खेळत आहात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी जे सर्वव्यापी आहे माझ्या याच्यामध्ये जर प्रभावामध्ये यायचं असेल, माझ्या प्रणालीमध्ये यायचं असेल तर मग ती परीक्षा पास व्हायला पाहिजे की नाही. तुम्ही व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की नाही काय नेमकं तुम्ही कोण आहे, मी कोण आहे, काय कोण आहे. हे जोपर्यंत तुम्ही हेच तुमच्या प्रवचनातून आम्हाला मिळालं म्हणून आम्ही जवळ आलो ना. आता मिळालं म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे तुमचं भाग्य होतं. म्हणजे तुम्हाला मोक्ष असं समजा की मी त्याला काय म्हणतो, आपण नित्यमुक्तच होतो पण आपण काही कालावधी विसरून गेलो असं समजा ना. म्हणजे नित्यमुक्त आपण काय म्हणतो की आपल्याला मोक्ष हा आपला अधिकारच होता आणि तो मिळणारच होता. पण माहिती नसल्यामुळे आपण भटकू राहिलो. त्याला आपण अज्ञान म्हणतो ना. नाही बरोबर. अज्ञानच होतं ते अज्ञान होतं. पण मग एक वेळ अशी येऊन जाती म्हणजे जे आपण म्हणतो भाग्य चमकलं, अरे नशीब उजाळलं माझं झालं. आता पूर्वीचे दिवस गेले माझे बरं का. आता मग मात्र आता इतकं सगळं काही व्यवस्थित आहे. मुलगा नोकरीला आहे, सुनबाई नोकरीला आहे, मला मस्तपैकी पेन्शन येते, माझं घर झालं, बंगला झाला, मला गाड्या घोड्या शेती पोती सगळं काही व्यवस्थित सगळं काही राहिलं ना. आता एकदम गेलं म्हणजे नशीब उजाळलं. तसं हे मोक्षाचं बी एक नशीब असतं ना, त्यालाच मी भाग्य म्हणतो असतो. तर हे भाग्य नाही होत असतं आणि तो तुमचा आपला अधिकारच आहे. प्रत्येक आत्म्याचा अधिकारच आहे का मोक्ष मिळवणे म्हणजे परमात्म्याच्या सृष्टीत जाणे. आता ही सृष्टी तर परमात्म्याचीच आहे पण एक आगळी वेगळी सृष्टी असेल ना काहीतरी वेगळी किंवा असेल नसेल काही असो पण त्याची जी प्रणाली आहे, त्याची जी सृष्टी आहे, त्याचं जे वातावरण आहे ते मात्र आनंदी आनंद आहे.
म्हणून मोक्षाला आपण आनंदी म्हणतो. म्हणून परमात्म्याला आपण काय सच्चिदानंद, तो सत्य आहे, चित्त म्हणजे चैतन्यता आणि आनंद स्वरूप आहे. तर मग आपण त्याला प्राप्त केल्यानंतर आपण आनंदाला प्राप्त होणारच ना. आता तो नाहीये म्हणून आपण दुःखी आहोत. बरोबर, तो आपल्या बरोबर नाही म्हणून दुःखी वाटतं. आणि दुःखाचं कारण बी आपले कर्म आहे. आणि आता ते कर्म का झाले तर ते आपल्या अज्ञान कारणामुळे, आपल्याकडून चांगले कर्म झाले नाही म्हणून ते जे कर्म जे आपण केले तर ते आपल्याला दुःखातलं त्यांनी आपल्याला लोटलं गेलं किंवा त्याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त झालेलं आहे. परमात्म्याने काही तुम्हाला दुःख दिलेलं नाही. बरोबर. आणि परमात्मा हे म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे या, काय मोक्ष मिळवा. हा आपला अधिकार आहे. जसं मतदान करणं हा आपला अधिकार आहे. पण आज तुम्ही नाही मतदानाला गेले तर सरकार काय म्हणणार? आपली चूक आहे. असं आहे. तसं हे मोक्षाचं आहे, आपला अधिकार आहे मोक्ष मिळवणे मनुष्याचा. त्याकरता मनुष्य, कारण ह्या जन्मामध्ये आपल्याला सगळं काही समजू शकतं, सगळं गणित आपण सोडू शकतो, सगळी परीक्षा आपण देऊ शकतो, काय खरं काय खोटं हे समजू शकतो. नुसती माहिती नाही तर प्रॅक्टिकली घडावं लागतं. मोक्ष असं तसं नाही मिळत. नुसतं माहिती मिळाली, आत्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे, सृष्टी वेगळी आहे म्हणून मोक्ष मिळाला का तुम्हाला? नाही. तर मी केव्हा म्हटलं तुम्हाला, ज्यावेळेस मला सार शब्द प्राप्त झाला, ते राम नाम प्राप्त झालं आणि ती प्रणाली पण समजली, म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या. म्हणून आपण त्याला आता अनुभव नाही म्हणत. अनुभव केव्हा म्हणतो? हा विचारांनी पण अनुभव असतो. जसं तुम्हाला फार ज्ञान झालं, तुम्ही इकडून तिकडून ज्ञान गोळा केलं आणि तुम्ही ज्ञानवंत झाले, विचारवंत झालं, विवेकी झाले, पण तुम्हाला परमात्मा नाही मिळणार त्याच्याने. परमात्मा नाही. तर त्याच्याबरोबर तुम्हाला परमात्माही मिळायला पाहिजे ना, रामनामही मिळायला पाहिजे तुम्हाला. आणि त्यालाच आपण सार शब्द म्हणतो किंवा त्याला परमात्मा म्हणतो. तेही तुम्हाला जिवंतपणेच ते समजायला पाहिजे. ये बात हो गई, हे असं आहे बा. नाही, हेच कळत नव्हतं आम्हाला. आणि त्याचा गोंधळ सगळा करून टाकला होता. म्हणजे बाकीच्या गुरु लोकांनी सगळ्यांनी गोंधळ करून टाकला आणि माणसाला ह्याच्यात भ्रमिष्ट करून टाकलं. आता असं आहे, मी तुम्हाला बोलवलं नव्हतं. बरोबर. मग मी हेच म्हणतो, आपले कर्मच आपल्याला दुःख देत आहे ना. आपल्याला काय सुचतं त्यांच्याकडे जायचं? आपण गेलो, बरं आपण का बरं अपेक्षा करायची की समोरच्या माणसाने आपल्याला फसवायला नाही पाहिजे, नाही बरोबर, किंवा चांगलं द्यायला पाहिजे. आपण असं कोण दुसऱ्याकडून नाही अपेक्षा करू शकत. नाही. आपण हे करू शकतो. मी सत्यवान आहे, मी दुकानदारी करतो, मी चांगलंच लोकांना वस्तू देणार आणि व्यवस्थितच दाम घेणार, वाजवी दाम घेणार, हे तुम्ही करू शकता. पण मी असं आहे, मी सत्याने चालतो, मी चांगली क्वालिटीचं वस्तू देतो, कोणाला फसवत नाही, तर दुसऱ्यांनी असंच करावं, तर असं चालेल का? नाही चालणार. तुम्ही करू शकतात कारण ते तुमच्या हातात आहे ना. पण दुसऱ्यांनी माझ्यासारखंच सत्याने वागायला पाहिजे, असंच वागायला. तसं आपण गुरु लोक आहे, तर आपण जो गुरु करतो तर आपल्याला ते, आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा आपल्याला ते ज्ञान पाहिजे ना, की गुरु म्हणजे काय, बरोबर, तो का करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, त्याची आवश्यकता खरंच असते का नसते का, किंवा आवश्यकता असते तर कोणत्या क्षेत्रामध्ये त्याची असते, कुठपर्यंत असते, त्याची हद्द काय. तर मग मी हेच म्हणतो ना, लोक एखाद्या गुरुला परमात्मा मानतात, पूजा करतात, आरती उतारतात, तर मग याचा अर्थ आपल्याला कळतं ना यांच्या बुद्धीचं स्तर काय आहे लोकांच्या. हाडामासाच्या माणसाला म्हणजे यांनी असं परमात्मा समजून घेतलेलं की असंच हाडामासाचा परमात्मा असतो, परमात्मा आहे. मग आता त्यांची काय अपेक्षा करायची की निर्गुण निराकारची. आता असे लोक आहे की निर्गुण निराकार बी कशाला समजतात, सगुण साकार समजतं लोकांना. आणि कोणी म्हणतं ना मला प्रवचनामध्ये, तुम्ही म्हणतात की परमात्मा निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आणि निर्गुण निराकाराच्या पलीकडे आहे, तो ते म्हणतात याचा अर्थ काय होतो? शून्य. तर मग शून्य जर परमात्मा आहे तर मग तुम्हाला कसं काय सार शब्द प्राप्त होतो? तुम्ही कसं काय म्हणू शकतात की तुम्हाला प्राप्त झाला, किंवा दुसरे कशी काय म्हणतात आम्हाला त्याची अनुभूती झाली? जर शून्याची कशी काय अनुभूती होऊ शकते? तर हे परमात्मा काय आम्ही शून्य म्हटलो नाही ना. अगर परमात्मा शून्य असतो मग त्याचं कार्य सगळं काही शून्य असतं, मग हे ब्रह्मांड चाललंच नसतं. तर ब्रह्मांडाला शक्ती कोणीतरी देत आहे म्हणून ते बरोबर ते काय म्हणतात नियमात चालू आहे.
मग नियमाने काहीच चाललं नसतं ना. मग आपणच सृष्टीत आलेलो आहे तर आपल्याला नियम आहे की नाही. आपण इतक्या वर्ष जन्मणार, नंतर आपण मरणार. आपण किती म्हटलं नाही मला मरायचंच नाही, चालेल का? असं नियम लावून दिलेला आहे की तुम्ही मनुष्य आहात, तुम्हाला इतकं आयुष्य आहे, बरोबर. तुम्ही मरू शकतात, काय तुम्हाला काही कारण लागणार नाही, कधीही मरू शकतात. तर म्हणजे नियम आहे. म्हणजे कोणता नियम? जन्म मरणाचा नियम आपल्याला सुद्धा लागू आहे. कारण आपण प्रकृतीत आलेलो आहे, आपल्या सृष्टीत आलेलो आहे, बरोबर. आपण काय विचार किती केला की नाही मी यो होगा मी त्यो होगा, मी मला कोण मृत्यू देत मी बघतोच. तू किती काही छाती पिटव, त्याला अर्थ नाही. ते तुझ्या मनात असो वा नसो, जेव्हा तुझा मृत्यू होणार तेव्हा होणारच, जेव्हा त्याचा जन्म होणार तेव्हा होणारच. काही तुमच्या हातात नाहीये, कारण तुम्ही त्या प्रणालीचे हिस्सेदार आहात. याला माया जाल म्हणतात, याला इंग्लिशमध्ये मॅट्रिक्स म्हणतात, बरोबर. तर नियमाच्या बाहेर कोणी जाऊ शकत ना, तुम्ही जाऊ शकत ना मी जाऊ शकत, बरोबर. म्हणजे परीक्षा तुम्ही चांगली द्या, चांगल्याच्याने तुम्ही पास होणार, तुम्हाला चांगली नोकरी लागणार, बरोबर. नाही परीक्षा दिली तर नाही चांगली नोकरी लागणार, मोलमजुरी करावी लागणार किंवा अन्य. पण जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावाच लागेल की नाही. मग परीक्षा म्हणजे काय? समजून घेणं. आणि समजून घेतल्यानंतर ते उतरायला पाहिजे ना. उतरायला पाहिजे, बरोबर. हा, एखाद्या मुलाला सगळं गणित समजलं, पूर्ण गणिताचा त्याला काय म्हणतात पुस्तक तरी समजून घेतलं, त्याला आता गणितही सोडवता येतात. पण त्यांनी प्रॅक्टिकली जेव्हा परीक्षा असते आणि जेव्हा तो गणिताचा पेपर येईल तिथेही तसंच सोडवायला पाहिजे ना. आणि त्याला पास म्हणून जेव्हा येईल तेव्हा आपण म्हणू हा आता हा बरोबर यांनी प्राप्त केलं, हा खरंच गणितात हुशार आहे. नाही तर परीक्षा बिगर परीक्षा देतात त्यांनी किती गणित सोडवलं, काय त्याला अर्थ आहे का? अर्थ नाही. म्हणून नुसतं विचाराने म्हटलं की मला मोक्ष मिळालं, मला तर मी तर्काने कोणाला हरवू शकेल, मी सगळं काही व्यवस्थित सांगू शकतो, लोकांना माझं बोलणंही पटतं, म्हणणंही पटतं, माझे विचारही पटतात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पटायलाच पाहिजे विचार. पण जो विचार तुम्ही देवधर्माचा सांगू राहिले, परमात्म्याविषयी बोलू राहिले, तो परमात्मा मिळाला का त्यांना? काहीतरी थोडंफार तर काहीतरी झलक मिळाली का? नाही. मग नुसती माहिती देऊन, जानकारी देऊन त्याला काही उपयोग नाही. असं तर इथे दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. माहिती मिळायलाच पाहिजे, पण बरोबर त्याचं ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रॅक्टिकली घडायलाही पाहिजे, तेव्हा त्याला म्हणत्या मोक्ष. काय झाला सर्वस्व आता सहज परमात्मा सहज साध्य होण्याचं कारण हे तुमचं प्रवचन ऐकून जे साफ होत झालं आमच्या मनातला. एक बुद्धी बी ब्रॉड झाली, बुद्धी समजायला लागली बाबा काय हे काय आहे काय नाही. नंतर कबीरांचे डोळे बी आम्ही बी वाचले आहे. माला जपू न कर जपू जिभ्या कहून राम, सुब्रत मेरा हरी करे मै पाऊश. आम्ही करायचो, खरोखर परमेश्वरच आपला जाप करत असतो. बाकी सगळं ठीक आहे. हा, बस हे समजणं महत्वाचं आहे. आपण त्यात उत्तीर्ण झालेलं आहे, आपल्याला जे प्राप्त व्हायचं ते होऊन गेलेलं आहे, जे समजायचं ते समजून गेलेलं आहे. आता काही करायचं नाहीये. बस जसे प्रवचन तुम्ही जे 3 ऐकत होते त्याच्याऐवजी फक्त 1 ऐकत चालायचं आणि संपूर्ण जीवन म्हणजे तन मन धन परमात्म्याला अर्पण करून टाकायचं मनाने, प्रॅक्टिकली नव्हे. नाही बरोबर करायला पाहिजे. आता तो जो विचार देईल तो परमात्म्याचा विचार, जसं मन चालेल परमात्म्याचा विचार. हा, आता कसं आहे, आता तुम्ही परमात्म्याच्या स्वाधीन झाले आहे, परमात्म्याच्या तुमची लिंक जोडून गेलेली आहे. नाही बरोबर. तेव्हा लिंक जोडले आहे म्हणजे आता सगळं काही तो चालवणार आहे. आता त्याच्या शंका घ्यायचं काही काम नाही. आता आपण जो मोक्षाचा अधिकारी होतो तो पाप पुण्याच्या पलीकडे गेला असतो. आता काय त्यात पाप नाही काय पुण्य नाही, कारण आता परमात्म्याच्या समोर काय पाप पुण्य राहणार आहे. तोच जर आपल्या हातून काय जे कर्म घडवणार आहे त्याचा जर स्पर्श आहे, त्याची जर नजर निगराणी आहे,
आणि तो जर काही करून घेऊन राहिला तर त्याला आपण शंका घ्यायचं काम आहे की हे पाप करू राहिलो की पुण्य करू राहिलो, काय करतो तो आपला विचार देणारा तो, बुद्धी देणारा तो, बरोबर. समर्पण हे महत्वाचं आहे. कुठपर्यंत समर्पण जाईपर्यंत, तो आपला जोपर्यंत घेऊन जात नाही तोपर्यंत. बरोबर. पण त्यांनी आपल्याला तिकीट दिलंय, कन्फर्म केलेलं आहे, त्या सगळ्या काही गोष्टी होऊन गेलेल्या आहे, कन्फर्म तिकीट झालंय आपलं, बरोबर. ठीक आहे, चला. आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला, सगळ्यांना तुम्ही एवढं जगासाठी करताय, बरोबर, म्हणजे एकदम हे होऊन गेलाय. कारण की आजपर्यंत असं कोणी समजावून सांगितलं नाही. माझ्या कुटुंबा बाबतीत मी बोलणार नाही, जगाला सगळ्याला मिळावं हे ज्ञान आणि त्यांचं कल्याण व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी मिसेस बी ऐकते, अजून जर तिला काही सारशब्द प्राप्त, ते आहे बाजूला आहे माझ्या, सारशब्द प्राप्त झालेले नाही. काही काळजी करू नका. एक सारशब्द झाला ना तर परमात्म्याची नजर त्याच्यावर आहे, तर मग परिवारावर नाही राहणार का? राहील, पण हट्ट नाही करायचा. ज्याचे कर्म वेगळे राहतात. आणि मिळाला म्हणून लई आनंद झाला आणि नाही मिळाला म्हणजे आपण दुःखी राहायचं असं नाही. मेन परमात्मा आपल्याला कळाला ना, म्हणजे आपण चाललोय ना काहीतरी, ठीक आहे, म्हणजे परीक्षा पास झालेलो आहे, नोकरी लागून नाही राहिले, हाच आपला प्रश्न राहिलेला आहे. असा आता तुमचं काय झालं, तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण झालं, तुम्हाला नोकरी लागून गेली, तुमच्या बिझनेसला नाही लागली असं समजा, पण शिक्षण तर झालंय ना, होईल, हो ना, हो तर आहे ना तुम्ही जोडीला, असं थोडं समजून उमजून घ्यायचं, बरोबर, होईल, सर्व काही होतं. चला, ठीक आहे. राहायला मुंबईला आहे, मला दर्शन घ्यायला कधीतरी मिळालं तर तुमचं बरं होईल मला. तुम्ही आदेश दिला त्या दिवशी मी येईन. तर व्हॉट्सअपवर तसं मला लिहा, 2 दिवसाच्या आत मग मी तुम्ही सांगायचं का मी येतोय असं. ओके, ठीक आहे. तर मी तुम्हाला सगळं देतो. बस, ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला, आपल्या कुटुंबाला सत्साहेब, शुभ आशीर्वाद, मंगल आशीर्वाद.